नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्ग विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्ग रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलाय। नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा दिला होता। नगर सकाळी तर राजू शेट्टींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यामुळे रास्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत परंतु आंदोलन पोलिसांनी मोडीत काढलंय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क सांगली। सगळं तुम्ही जे अक्वायर केला 20 किलोमीटरचं असं काय मी पाप केलं काय? शासनाचं काय गळा कापलाय काय? मी चौपडचे शेतकरी नाही काय? तुम्ही वाटले पाहिजे, व्हायला पाहिजे। एकाला एक नाही असं कुठलं पद्धत आहे साहेब? 40 किलोमीटर कायदा सगळ्यांना एकच आहे का वेगळा आहे?